आशिष शेलारांनीही मतदार यादीतला घोळ दाखवला। मुस्लिम दुबार मतदारांकडे ठाकरे बंधूंचं दुर्लक्ष होत असल्याचं शेलारांनी म्हटलं। भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंवर निशाणा साधलाय। भाजपला मतचोरी मान्य आहे असं यावर उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं। मतचोरीवर आशिष शेलारांकडून शिक्कामोर्तब झालं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधलाय। तर तुम्ही सुद्धा जागरूक झालं पाहिजे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नागरिकांना आवाहन केलंय। आणि एवढी सगळी मी यादी आणली आहे त्यांच्या मतदारसंघाची। वांद्रे पूर्व पण आहे, मुंब्रा कळवा पण आहे, सगळी देतोय। यातल्या दुबार मुस्लिम मतदारांना आम्ही कोणाबद्दल आक्षेप करत नाही आहोत। मग यांना काय, यांच्याबद्दल वेगळा नाही। हिंदू दुबार मतदारांना वेगळी भूमिका, मुस्लिम आणि अल्पसंख्याक दुबार मतदारांना आरती ओवाळायची। मतचोरीचा जो मुद्दा आपण काढला त्याला आज त्याच्यावरती शिक्कामोर्तब भाजपने केले ते आशिष शेलार त्यांनी का आता यादी केला तर त्याच्यात सुद्धा हिंदू मुस्लिम करतात। आपली मागणी काय आहे की संपूर्ण जाती सदोष आहे ती तुम्ही निर्दोष करण्याच्या ज्या चुकांच्या सुधारायच्या हिंदू मुस्लिम बघितलं त्या सगळ्या त्याच्यामध्ये। आता त्यांची उलटस त्यांच्यामध्ये त्याच्यात त्यांना ती नावं सापली, आपण काय करू शकतो। पण हे आता सगळ्यांनी मान्य केले कारण त्याचं भांडण आणि बिंग फुटले, तर तुम्ही सुद्धा आता जागरूक राहायला पाहिजे। राज्यभरात अल्पसंख्याक दुबार मतदार सुमारे 17 लाख आहेत। महाविकास आघाडीचा विजय या मतांच्याच आधारे झालाय का? आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीला हा सवाल उपस्थित केलाय। तर आशिष शेलार यांनी हा प्रश्न विचारलेला आहे। मवियाचा विजय हा या मतांच्याच आधारे झालाय का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। राज्यभरात अल्पसंख्याक दुबार मतदार सुमारे 17 लाख असल्याचं शेलार म्हणाले। आणि एवढी सगळी मी यादी आणली आहे त्यांच्या मतदारसंघाची। वांद्रे पूर्व पण आहे, मुंब्रा कळवा पण आहे, सगळी देतोय। यातल्या दुबार मुस्लिम मतदारांना आम्ही कोणाबद्दल आक्षेप करत नाही आहोत। मग यांना काय, यांच्याबद्दल वेगळा नाही। हिंदू दुबार मतदारांना वेगळी भूमिका, मुस्लिम आणि अल्पसंख्याक दुबार मतदारांना आरती ओवाळायची। राज ठाकरेजी दुबार मतदार केवळ तुम्हाला मराठी माणूसच दिसतोय? दुबार मतदार तुम्हाला केवळ हिंदू माणूसच दिसतोय? बडव बडव बडवायची भाषा तुम्ही या मराठी आणि हिंदू आणि दलित मतदारांबद्दल करताय? कारण आडनावावरनं जायचं असेल तर सरळ मिळेल तिकडे फटकवा। हे उद्धवजी ठाकरे यांची भूमिका या भूमिपुत्रांच्या विरोधातली दिसते।